श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो. 25 जानेवारी 2026 रोजी रविवारी रथसप्तमी आली आहे. रविवारी आल्यामुळे या रथसप्तमीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रकारचे विशेष महत्त्व आहे. ही रथसप्तमी सूर्यदेवाला समर्पित आहे आणि हा योग हजारो वर्षातून एकदा आला आहे. त्यामुळे आज हा योग अजिबात गमावू नका. आज रविवारी सूर्यदेवाचा हा मंत्र तुमच्या घरामध्ये फक्त 10 ते 15 मिनिटे लावून ठेवा. हा मंत्र काही साधा मंत्र नाही. हा मंत्र धन, धान्य, संपत्ती, ऐश्वर्य आकर्षित करणारा हा सूर्यदेवांचा अद्भुत चमत्कारिक मंत्र आहे. आणि आज जो भक्त सूर्यदेवांचा हा मंत्र पूर्ण श्रद्धा, भक्तीने आणि विश्वासाने पूर्ण 108 वेळा श्रवण करेल, आज त्याचे फळ 1000 पटीने त्या भक्ताला मिळेल आणि साधकाला अनंत रथसप्तमी केल्याचे पुण्य मिळेल. ज्या घरामध्ये आज हा मंत्र श्रवण केला जाईल त्या घरातील दुःख, दारिद्र्य, संकटे दूर होऊन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सर्वांना, कुटुंबियांना आरोग्य प्राप्त होईल. घरामध्ये आजारपण पाठ सोडत नसेल, कितीही खर्च करून आजार बरा होत नसेल तर रथसप्तमी दिवशी केव्हाही तीळ घातलेले पाणी सूर्यदेवाला दान करावे आणि हा एक मंत्र घरामध्ये लावून ठेवावा. तुमचा कसलाही असाध्य आजार असू द्या, तो लगेच बरा होईल, कारण यामध्ये एक दैवी शक्ती सामावली आहे. भक्तांनो, या मागे एक पौराणिक सुंदर कथा आहे. एकदा ना भगवान श्रीकृष्णाचा पुत्र साम याला शरीर बलाचा खूप गर्व झाला होता. एकदा दुर्वासा ऋषी भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आले होते. त्यांचे शरीर खूप दिवस तपश्चर्या केल्यामुळे अशक्त झाले होते. तेव्हा श्रीकृष्णांचा मुलगा साम हा त्यांना पाहून जोर जोरात हसू लागला. तेव्हा ऋषी दुर्वासाचा अपमान झाल्यामुळे ते अत्यंत क्रोधित झाले. तेव्हा त्यांनी सांबाला तू कुष्ठी होशील म्हणून शाप दिला. तेव्हा श्रीकृष्णांनी सांबाला सूर्यदेवाची उपासना करण्याचे सांगितले. तेव्हा त्याने सूर्यदेवाचे नामस्मरण केले व तो सूर्यदेवाच्या नामस्मरणात अखंड बुडून गेला. तेव्हा सूर्यदेवांनी त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला शापमुक्त केले व त्याला सुंदर आणि निरोगी बनवले. भक्तांनो, रथसप्तमीच्या दिवशी जो भक्त सूर्यदेवाचे नामस्मरण करतात, त्यांच्या मंत्राचा जप करतात किंवा ऐकतात, त्यांचे असाध्य आजारही बरे होतात. भक्तांनो, हा योग हजारो वर्षातून एकदा आला आहे, म्हणून आज हा योग तुम्ही हातून गमावू नका आणि हा एक मंत्र शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण तुमच्या बंद नशिबाचे दार आज कायम उघडणार आहे. आज जो भक्त हा एक मंत्र श्रवण करणार आहे, त्याचे अनंत जन्माचे पाप, पिढ्यानपिढ्याचे दारिद्र्य नष्ट होणार आहे. तर भक्तांनो, आज आत्ताच या चालू क्षणाला तुम्ही हा मंत्र ऐकायला सुरुवात करा. हा मंत्र म्हणजे तुमचे भाग्य सूर्यासारखे उजळवणारा आहे. भक्तांनो, तुम्हाला जर असे चमत्कारिक व अद्भुत मंत्राबद्दल जाणून घ्यायचे असेल, आपल्या या आध्यात्मिक माहिती YouTube चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीला ऑल करा, ज्यामुळे आम्ही टाकलेला असाच एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग भक्तांनो, कोणता आहे तो अद्भुत मंत्र जाणून घेऊया. ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्याय प्रचोदयात्.